सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब, ही महानगरपालिकेची फसवणूक आहे. नमस्कार, मी पंकज सावंत. आज सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांनी मला मीटिंगला बोलवलेलं. कालही आमची मीटिंग झाली. काल एक 12 वाजता मीटिंग झाली. त्यामध्ये अजित मोठे होते. त्यानंतर मला 4 वाजता बोलवण्यात आलं. 4 वाजता अजित मोठे उपस्थित राहिले नाहीत, पळाले. कारण का त्यांना माहिती आहे याच्यामध्ये फ्रॉड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते नक्की गावणार. आणि आज त्यांनी मला परत अतिरिक्त आयुक्त साहेबांनी मला रिक्वेस्ट करून आज सकाळी 11 वाजता मीटिंगला बोलवलं. ज्यात ठेकेदार अजित मोठे आणि दीपक सावंत स्वतः उपस्थित राहणार होते. आजही अजित मोठे त्या मीटिंगला उपस्थित राहिले नाहीत, ते पळाले. कारण का ते भ्रष्टच आहेत. आणि त्यानंतर मी त्या काही गोष्टींचा आमच्यामध्ये चर्चा झाली आणि 2 गोष्टींची चर्चा झाली की भोईदापाडा चिचपाडा ह्या स्मशानभूम्या बंद आहेत. त्यांच्या नावाने माणसांचे पगार घेतले जातात. कर्मचाऱ्यांची ही महानगरपालिकेची फसवणूक आहे. राजवलीमध्ये आहे, म्हणजे भोईदापाड्याला आहे, जिथे हे डम्पिंग ग्राउंड आहे. आणि ही स्मशानभूमी पण तुम्ही पाहू शकता की ही बंद आहे. आयुक्त साहेब, ही स्मशानभूमी बंद आहे, पण या ठिकाणचे 2 कर्मचाऱ्यांचे पगार, हा सैनिक इंटिग्रेटेड नागेश मिश्रा, ह्या 2 माणसांचे पगार या बंद असलेल्या स्मशानभूमीतून पण घेतो आहे. वसई विरारमधील चिंचपाड्याची स्मशानभूमी, जी गेल्या कित्येक वर्ष बंदच आहे. आणि या बंद असलेल्या स्मशानभूमीसाठी आपण नेमलेल्या नागेश मिश्रा या सैनिक इंटिग्रेटेड या ठेकेदाराने, स्मशानभूमीचा जो ठेकेदार आहे, यांनी या स्मशानभूमीत 2 माणसं कामाला असल्याची आपल्या अधिकृत ह्याच्यामध्ये लिस्ट आहे. आपण ते तुमच्याकडे लिस्ट आहे, तुम्ही ज्या स्मशानभूमीला ठेकेदाराने तुमच्याकडे दिलेलं आहे की या स्मशानभूमीला एवढी माणसं लावलेली आहेत. तर या चिंचपाड्याची स्मशानभूमी आहे, ही बंद आहे, पण याच्या नावाने 2 माणसांचा पगार हा सदर ठेकेदार हा वसई विरार महानगरपालिकेकडून घेतो. आणि मग एक स्मशानभूमी त्यातली होती ती गोखिवऱ्याची, त्याच्यात 2च माणसं आहेत. उर्वरित 4 माणसं गेली कुठे? तर आज ठेकेदाराचं म्हणणं असं होतं की ती 4 माणसं उरलेली आहेत, तिने वालीव आणि सातवलीला कर्मचारी म्हणून ठेवलेले आहेत. माझं म्हणणं एवढंच होतं की जर तुम्ही वालीव आणि सातवलीच्या नावाने ते कर्मचाऱ्यांचे पगार घेता, तर त्याच स्मशानभूमीच्या नावाने घेतले पाहिजे होते, ना की भोईदापाडा आणि बंद पडलेल्या चिचपाड्याच्या स्मशानभूमी. मी आता वालीवच्या स्मशानभूमीत पण आलेलो आहे. वालीवच्या स्मशानभूमीत 4 जणांची यादी आहे आणि 2 कर्मचारी. तो बोलला की त्या बंद असलेल्या स्मशानभूमीचे 2 कर्मचारी इथे टाकले होते, म्हणून 6 कर्मचारी पाहिजे होते माझ्यासोबत. तुझं नाव काय? ते विशाल उल्हास भोईर. तू इथे किती जणांना ओळखतो? 4 जणांना ओळखतो. हा 4 जणांनाच इथे ओळखतो. 2 माणसं, आणखी 2 जण कोण? 4 जणांची नावं काय? तुझं नाव काय? विशाल भोईर. आणि आकाश पवार, आकाश पवार, कुणाल गडकरी, मनोहर राठोड. हे 4 जण याला माहिती आहेत. 2 जण याला माहिती नाहीत. म्हणजे 2 जण ते इकडे टाकलेलेच नाही आहेत. त्या 2 जण इकडे दाखवले पण असतील की 6 जण असेल. त्या 2 जणांच्या नावाने पगार इकडचा खाल्ला जातोय. आज मी तुम्हाला सातवलीला इथे आलेलो आहे. आता आपल्याला इथे कळेल की किती कर्मचारी आहेत. टोटल पूर्ण दिवसाचे इकडे या. कुठली स्मशानभूमी आहे? सातवली स्मशानभूमी आहे. ओके, तुम्ही किती कर्मचारी आहेत कामाला इथे? 3 जण. नंतर 3च टोटल 3च कर्मचारी आहेत इथे. पूर्ण दिवसाचे विचारतोय. म्हणजे सकाळी तुम्ही आता 3 कर्मचाऱ्यांची शिफ्ट कशी आहे मला सांगा. मॉर्निंग सेकंड हा मॉर्निंग सेकंड नाही, मॉर्निंगला 1 जण येतो, नंतर सेकंडला 1 येतो आणि 1 नाईटला येतो. असे 3 कर्मचारी आहेत. तुमचं नाव काय? संजय बोल. तुम्ही कधीला शिफ्टला आहे? 7 ते 3. बरं, 7 ते दुपारी 3. त्याच्यानंतर कोण येतो? दिनेश घोरकडा. ते कधी येतात? नाईटला 3ला. 3 ते 11. त्याच्यानंतर कोण येतं? गणेश ढिमरा. ते रात्री 11 ते सकाळी 7. 3 कर्मचारी. ही कुठली स्मशानभूमी? तुम्ही तिकडे या बाजूला. सातवली स्मशान. हे कुठलं तुमचं टी शर्ट आहे? टी शर्ट कुठलं आहे? नगरपालिकेचं आहे. नगरपालिकेचं ना, ठेकेदाराचं नाही. कुठलं? सैनिक. हे बघा इकडे घ्या. चालू आहे ना? हा, घेता पाठवून घे. सैनिक इंटिग्रेटेड सर्व्हिसेस. मी असल्यापासून किती कर्मचारी तिथे? 3च कर्मचारी आहेत. सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब, ही महानगरपालिकेची फसवणूक आहे.
त्या ठेकेदारावरती तुम्ही महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा. अजून एकदा सांगा कुठली स्मशानभूमी आहे ही? या इकडे माझ्यासोबत या जरा इकडे या. दिनेश, गणेश आणि यांचं नाव आहे दादांचं संजय. मी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांना विनंती करतो, मी आजच तुमच्यासोबत आत्ताच मीटिंग करून बाहेर आलेलो आहे आणि मी महानगरपालिका मुख्यालय ते सातिवली अर्ध्या तासात मी या ठिकाणी आलेलो आहे. ठेकेदारनी तुमच्या समोर सांगितलेलं आहे चिचपाड्याची स्मशानभूमी बंद आहे, भोईदापाड्याची स्मशानभूमी बंद आहे. तिथे 2-2 कर्मचाऱ्यांचे पगार, 4 कर्मचाऱ्यांचे पगार घेतो आणि तुमच्या समोर त्याने सांगितले की तिथले कर्मचारी मी सातिवली आणि वालिवला टाकले 2-2 कर्मचारी. मला तर इथं त्याच्यापेक्षाही भयानक पाहायला मिळतंय की इथे जे 4 कर्मचारी दाखवलेत ना आपण सातिवली स्मशानभूमी, त्याच्यातले पण 4 कर्मचारी काम करत नाही आहेत. 3च कर्मचारी इथे काम करतायत, त्यातला पण 1 कर्मचारी गायब आहे. मग मला सांगा ही महानगरपालिकेची फसवणूक आहे. सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब आणि आयुक्त साहेब या नागेश मिश्रावरती गुन्हा दाखल करा. महानगरपालिकेची फसवणूक करतोय. तुम्ही अजित मुटेंना पाठीशी घालू नका. अजित मुटे हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे. अजित मुटेचं या नागेश मिश्रासोबत आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे आज नागेश मिश्रा हा कोणाचाही काही धाक राहिला नाही. महानगरपालिकेलाच फसवताय तुम्ही. म्हणजे यांना ठेकेदारांना कोणाचा धाक राहिला नाही. जनतेचा पैसा खायचा म्हणजे किती खायचा. मी अर्ध्या तासाच्या आत सातिवली स्मशानभूमीत आलोय. माझ्या समोर नागेश मिश्रा बसलेला, त्यांनी तुम्हाला सांगितलं की ते 2 कर्मचारी आहेत जे त्या बंद पडलेल्या स्मशानभूमीचे 4 कर्मचारी आहेत तुम्ही सातिवलीला टाकलेत. सातिवलीला यांचं म्हणणं आहे की मागच्या 4-5 महिन्यापासून आम्ही 3 जणच काम करतोय. आता मला सांगा तुम्ही याच्यावरती काय उत्तर द्याल. मला सारवासारव नको आहे. मला याच्या पण पुढे जायला करू नका. मी तर म्हणेन या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या न्यूज चॅनलला चालवा की वसई विरार महानगरपालिकेमध्ये हे काय चालू आहे. मागच्या 3 महिने आम्ही ह्याच्याबद्दल आवाज उठवतोय. जनतेचा पैसा कुठे जातोय हा आम्ही आवाज उठवायचा नाही. महानगरपालिकेत जात असताना खालती एक सिक्युरिटी, वरती एक सिक्युरिटी, त्याच्यानंतर आणखीन आतमध्ये जाण्याची एक सिक्युरिटी. आज मी गेलो तेव्हा महानगरपालिकेमध्ये बाहेर अडवण्यात आलं. बाहेर बसा, ठेकेदार आतमध्ये बसलाय. सन्माननीय आयुक्त साहेबांच्या केबिनच्या बाहेर ठेकेदार बसलाय. ठेकेदारांना आतमध्ये घ्या ना. महानगरपालिकेला सांगा जनतेला खाली बसवा. महानगरपालिकेच्या खाली जी जनतेसाठी महानगरपालिका आहे. म्हणजे काय चालू काय आहे. आणि अजित मुटेला निलंबित करा. आमची ही स्पष्ट मागणी आहे. मी तुम्हाला हे पुराव्यात सकट दिलंय. या ठिकाणी कर्मचारी आहे, 3च कर्मचारी आहे त्या ठिकाणी. त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं उद्याच्या उद्या आम्ही त्याचं पत्र देणार आणि उद्याच्या उद्या गुन्हा दाखल करा या ठेकेदारावरती, अशी आमची मागणी आहे.